थैंक यू डीजे। वेलकम बैक। सभी का स्वागत है सीएसएच चैंपियन ट्रॉफी 2024 के पहले दिन का खेल और दूधिया रोशनी में बतेगा 11:17 पर वो पहली गेंद आ रही है। आनंद चौहान ऑन स्ट्राइक। बहुत अच्छी गेंद थी, जबरदस्त स्ट्रोक और मिड ऑफ पर कैच उठा, मिड ऑफ पर कैच उठा है। डीजे मास्टर रुकिए, डीजे मास्टर कैच छूटा है। मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात था और कैच पकड़ने की कोशिश। एक्शन रिप्ले में देखें, टेनिस क्रिकेट .in पर पीछे हटकर गेंद को बॉलर के सर के ऊपर से खेलना चाहते थे। टाइमिंग अच्छा नहीं था। मिड ऑफ पर कोशिश भी इतनी अच्छी नहीं रही है। कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर टूटा और गेंदबाज का दिल टूटा। मिनाज ने हमेशा शानदार गेंदबाजी की है। अपने बॉलिंग मार पर तैयार सामना करने के लिए बल्लेबाज नीलेश टगे। ऑनसेट पर अच्छा स्ट्रोक, बैकफुट में चले गए, बॉडी को रोल किया गया था। डीप मिड विकेट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया है। आनंद चौहान 1 जीवन दान मिला, नीलेश ठगे 1 पर बल्लेबाजी कर रहे। स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। एक बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला है बालाजी बथूम और जय भगवान क्रिकेट क्लब माबल की टीम मैदान के अंदर है। प्रारंभिक बल्लेबाज आनंद चौहान और नीलेश टगे। अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर, गैप ढूंढा, टाइमिंग बहुत ही बेहतरीन, पीछा कर रहे, गेंद नहीं रुकने वाली है। अलॉन्ग द कारपेट गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के जाते भी। निहाय गटात दोन्ही टीम जबरदस्त आहेत, 2 वेगवेगळ्या विभागातील आहेत आणि आनंद चव्हाण महाराष्ट्रातील पॉवर प्लेचा किंग सुद्धा आहे आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजही तेवढेच जबरदस्त आहे। मजा येईल मॅच पाहायला। टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, मिड विकेट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है। 1 रन देने का मौका आनंद चौहान के लिए। इसी सिंगल के साथ अब फिलहाल स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के। पहले ओवर का खेल और 5 ओवर का मुकाबला। आनंद चौहान 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं और मिनाज जो है बिल्कुल फॉर्म में खिलाड़ी है। बेहतरीन गेंदबाजी रही है पूरे टूर्नामेंट में। बाबूजी अबर का ये खूबसूरत मैदान, फ्लाइंग स्टिप गली पॉइंट का ओवर। एक खिलाड़ी इस वक्त डीप स्ट्राइक ओवर पर मिड ऑफ पर खिलाड़ी है। ऑफ साइड पर स्ट्रॉन्ग फील्ड फॉर राइट हैंड नीलेश टगे। क्लीन बॉल, व्हाट अ डिलिव्हरी, क्या जबरदस्त गेंद थी। फलंदाजाला पडली, भूल 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 भूल, दांडी झाली, गोल आणि गोलंदाजी पॉवरफुल पॉवरफुल। प्रतिम चेंडू इकडे पाहायला मिळाला। मिनाज हा गोलंदाज आजच्या दिवसातील चर्चेतील नाव आहे, कारण वेगवान गोलंदाजी हे त्याचं वैशिष्ट्य आहे। त्याचबरोबर खेळपट्टी गोलंदाजांना सुद्धा पोषक आहे। कटर्स खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले, बॉल बाउन्सही खेळपट्टीवर होतोय आणि या बॉलवर तेच पाहायला मिळालं। निलेश ढगे सारखा एक कसलेला बॅटर पहिल्याच ओव्हरमध्ये माघारी पाठवलाय, म्हणजे जरी एक चौकार आला असेल परंतु मिनाजने आजचा दिवस मी गाजवण्यासाठीच परभणीवरून आलोय हे इकडे दाखवताना पाहायला मिळत आहे। बिल्कुल सही कहा आपने, परभणी से आए, इतना दूर से आए तो बहुत ही अच्छा प्रदर्शन इनका रहा बालाजी टीम के लिए। और फ्रंटलाइन गेंदबाज है, मैन ऑफ द मैच में रहे हैं। इस ओवर की कहानी अगर देखें तो 5 गेंदों में 7 रन। 2 शेर जब मैदान के अंदर लड़ते हैं, मैदानी जंग में लड़ते हैं तो चंदू जी मजा आता है। वही हुआ, सामने नीलेश ढगे जैसे धुरंधर खिलाड़ी थे और ऑन साइड पर खेलने की कोशिश पूरी तरह से चूके। अच्छी गेंद थी मिनाज की। ऑन साइड पर बहुत अच्छा स्ट्रोक प्ले किया। डीप मिड विकेट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है। पहले ओवर का खेल और बहुत बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन मिनाज द्वारा। 8 रन 1 सफलता मिली। सफल ओवर का खेल समाप्त हुआ। 1 विकेट खो दिया है चंदू जी, 8 रन। मिनाज के बारे में एक बार फिर चर्चा करना हम चाहेंगे। जिस तरह से पहले मैच में मैन ऑफ द मैच थे, विकेट टेकर गेंदबाज है, इस ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी की है। बॉलिंग ॲक्शन आणि त्यांचा रिदम पाहता नक्कीच ते लेदर बॉलचं क्रिकेट खेळत असावेत आणि खूप चांगली लाईन लेंथ पकडून गोलंदाजी करतायत। त्यामुळे पॉवर प्लेला मावळसारख्या संघाला 8 मध्ये रोखणं पहिल्या ओव्हरमध्ये ही जमेची बाब परभणीची इकडे राहिलेली आहे। म्हणजे नो डाऊट मराठवाडा विदर्भ या परिसरामध्ये परभणीचा संघ खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळत असेल, परंतु मावळ हा सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील एक नामवंत
संघ आहे. कदाचित दोन संघांची पहिल्यांदा गाठ पडली असेल, परंतु ही मॅच चांगली होणार आहे हे पहिल्या ओव्हरने सांगितलं. हाँ बिल्कुल, लेकिन परेशानी बालाजी के लिए परेशानी क्या रहे, एक तरफ विनायक बहुत अच्छी गेंदबाजी कर, लेकिन बाकी जो पार्टनर उनके जो बॉलिंग यूनिट की बात करें तो उतनी अच्छी निरंतरता नहीं है. तो इस मैच में आप जय भगवान क्रिकेट क्लब मावल के खिलाफ खेल रहे तो बेहतर प्रदर्शन करने की जरूरत है. आफ्टर 1 ओवर ना स्कोर 8 पर लॉस ऑफ 1 विकेट. फिलहाल नेक्स्ट मैच के बारे में भी चर्चा होगी. अगला मैच बहुत महत्वपूर्ण रहेगा. टॉस गेंद अच्छा स्ट्रोक नहीं है, बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए. गेंद आई लॉन्ग ऑन पर 1 रन देने का मौका. दूसरा ओवर प्रगति पर है. दीपक को वह मौका मिला फिलहाल गेंदबाजी करने के लिए. एनबी धनकौड़ी और विजन स्पोर्ट के बीच अगला मुकाबला है, तो दोनों टीमें तैयार है. बहुत ही महत्वपूर्ण मैच होगा. दीपक फ्रंटलाइन गेंदबाज फिलहाल कॉम्बॉक्स से गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज आनंद चौहान इज प्लेइंग ऑन 6, स्कोर 9 पर लॉस ऑफ 1 विकेट. बेहतरीन तरीके से गेंदबाजी कर रहे हैं सही इलाके में. और हमेशा हमने चंदू देखा है बल्लेबाज आनंद चौहान थोड़ा लेग स्टंप के बाहर जाके इनसाइड आउट ज्यादा खेलते हैं. इस बार दीपक ने रीड किया था. बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. खूप चांगले. पिचिंग खूप महत्त्वाची आहे आणि पिचिंग झालेले बॉल जे काही जास्त बाउन्स होत आहेत, टर्न होत आहेत, याचा अंदाज घेऊन बॅटिंग करणं तेवढंही सोपं नाहीये. जी हाँ, दीपक तैयार. ऑफ स्टंप के बाहर गेंद हवा में है, कवर पर खिलाड़ी आंखों से दूर गेंद थी. बहुत ही अच्छा क्या दीपक को सफलता मिली है और मावल के उम्मीदों का लगता है दूसरा झटका. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4. तुसामंतमध्ये एक वेगळंच टॅलेंट आहे. धावा सहजासहजी मिळणार नाहीये, तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि निहालने आल्या आल्या या ठिकाणी पहिल्याच बॉलवर बॉलचे हाल केले आणि 4 धावा वसूल केल्या. बहुत बढ़िया स्टार्ट निहाल तुसामत का. ये अच्छी गेंद थी. ये जवाब है. जैसे कि किसी फिल्म में 2 हीरो लड़ते ना तो मजा आता है, उसी तरह से बीच मैदान पर निहाल और दीपक के बीच अच्छा बैटल देखने का मौका हो. मिला. चांगलंच. परभणी आणि मावळ मधलं हे युद्ध चांगलंच रंगलं. एक पुणे जिल्ह्यातील टीम आहे, एक परभणीची टीम आहे आणि दोघांमधील चांगलीच लढाई पाहिल्या मी. आता निहालच काय कोणी असतं तर काय केलं असतं या बॉलवर. हा मागील हल्ल्यावरचा पलटवार होता. इस बार गति परिवर्तन करने की कोशिश नियंत्र नहीं है. अक्षय निर्मल हमारी तरफ बढ़ रहे हैं व्हाइट बॉल का इशारा करते हुए. स्कोर 15 रन 2 विकेट के नुकसान पर. दूसरे ओवर की कहानी बीच मैदान पर जारी है. दीपक ने इस ओवर में 7 रन खर्च गए. 5 गेंदों का खेल हुआ, 1 विकेट आपने चटकाया है. निहाल 4 पर खेल रहे. आनंद चौहान 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं. फ्लाइंग स्लिप, एक पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर. एक खिलाड़ी फिलहाल इस वक्त लॉक ऑफ बाउंड्री लाइन पर मौजूद. बहुत अच्छी गेंदबाजी. टिप्पा खाते थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास. अच्छी तरह से गेंद को कनेक्ट नहीं कर पाए थे निहाल. 5 रखेंगे अपने पास स्ट्राइक. 2 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 16 रन 2 विकेट के नुकसान पर. 16 धावा म्हणजे इकडे थोडासा दबाव पाहायला मिळतोय. कारण अजूनही ती
एका दुसरा फटका निहालचा जो फटका आला तो वगळता इकडे हात खोलण्याची संधी नाही दिली. आनंद चव्हाण यांच्याकडून एक चौकार आलाय, निहालकडून एक चौकार आलाय, परंतु डॉट बॉलची संख्या इकडेही जास्त राहिली आहे. म्हणजे येणाऱ्या 3 ओव्हर या खूप महत्त्वाच्या असणार आहेत आणि कुठेतरी मॅच फाईट करण्यासाठी तुम्हाला 45+ तरी धावसंख्या पाहिजे. ज्या पद्धतीची कंडिशन आहे, विकेट आहे, तर तुम्हाला त्या धावा कराव्या लागतील. बिल्कुल प्रोडिक्शन आपने बताया है और क्या उसी एक बार भी योजना के अनुसार निहाल और आनंद बल्लेबाजी करेंगे वो देखना बहुत जरूरी है. दीपक ने खर्च के 8 रन, एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट इन्होंने प्राप्त किया बालाजी के लिए. अब ये तीसरा ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा. स्कोर जय भगवान क्रिकेट क्लब नाउ 16/2. बल्लेबाज आनंद चौहान 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. स्पोर्ट किंग बुक प्रेजेंट सिरसा स्पोर्ट चैंपियन ट्रॉफी 2024 ऑर्गेनाइज्ड बाय सिरसा स्पोर्ट श्री अंबादास सिरसा, पावर्ड बाय काइनेटिक रिंग. ट्रॉफी स्पॉन्सर बालाजी क्लब राजकोट. बॉल स्पॉन्सर 70-70 स्पोर्ट. किट स्पॉन्सर सावली क्रिएशन. तीसरा ओवर मिनाज का ये दूसरा ओवर है, टीम का तीसरा ओवर और अपने कोटे का दूसरा ओवर लेके मिनाज अपने बॉलिंग मार्फत तैयार है. दूर वाले एंड से संत वामन बहु गैलरी एंड से गेंदबाजी करने के तैयार. बहुत बढ़िया गेंद, टिप्पा बिल्कुल एक स्टेप के ऊपर था, कला के साथ मोड़ दिया. गेंद स्क्वायरली की तरफ आ रही है, खिलाड़ी बिल्कुल बाउंड्री पर मौजूद है. दूसरे की मांग हो रही थी लेकिन फिलहाल आनंद चौहान ने मना किया है. निहाल रन लेना चाह रहे थे. ओवर तीसरा प्रगति पर है और इस ओवर की वो 5 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी. जय भगवान क्रिकेट क्लब पहले बल्लेबाजी करते हुए 17 विकेट के नुकसान पर सबकी निगाहें रहेगी आनंद चौहान के ऊपर. पूरा दारोमदार इनके ऊपर रहेगा. बालाजी के फ्रंटलाइन गेंदबाज मिनाज गेंदबाजी करने के लिए. मिनाज सैयद ऑफ साइड पर एक फ्लाइंग स्लिप, एक गली की तरफ खिलाड़ी मौजूद है. एक पॉइंट पर खिलाड़ी फिलहाल फील्डिंग में थोड़ी तब्दीली और एक बार फिर सेकंड स्लिप में खिलाड़ी मौजूद है. स्टक कवर और एक लॉन्ग अप. अच्छा स्ट्रोक, गैप ढूंढा, टाइमिंग बेहतरीन, फुल टॉस गेंद थी. कवर पॉइंट बॉन्ड लाइन की तरफ गेंद को फील्ड किया गया. 1 रन लेने का मौका. ओवर तीसरा प्रगति पर स्कोर इसी के साथ पहुंच चुका है. 18 रन 2 विकेट के नुकसान पर. मिनाज का जो स्पेल है वो कमाल कर रहा है. हर मैच में उनके पास वो निरंतरता है. आपकी स्क्रीन पर आप देख रहे हैं निहाल तो समत को इस बार सामना करेंगे मिनाज का. बाबूजी अबर का ये खूबसूरत मैदान और अब फिलहाल श्री संत वामन बहु गैलरी इनसे गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर मिनाज तैयार. ऑन साइड पर मन बना के खेलना चाहते थे, स्वीप करने का प्रयास किया गया था. बीट हुए बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं, ये बिंदी गेंद है और अब जाकर स्कोर 18 2 विकेट के नुकसान पर. हमारे साथ मुंबई भूषण चंद्रकांत शेट्टे सर जुड़े हुए. इस बॉल के बारे में क्या कहना है? खूप चांगले लेन तर ते सोडतच नाही आहेत आणि त्यानंतर बाउन्स आणि टर्न या दोन्ही गोष्टी त्यांच्या गोलंदाजीत खूप चांगल्या पाहायला मिळाल्यात. 15 चेंडूंचा खेळ झालाय, 18 धावा झाल्यात. थोडासा दबाव परभणीकरांनी इकडे बनवलेला आहे. बालाजी धूमच्या गोलंदाजांची धूम आहे सध्या, परंतु जय भगवानच्या खेळाडूंना बॅटिंग करावी लागेल. यावेळेला टोलावलाय बॉल समोरच्या दिशेने, हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालं, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलेला आहे. आपण आहोत महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे अहिल्यानगर आणि अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक असा तालुका आहे. देवभूमी देखील म्हणावी लागेल, कारण परिसरामध्ये जर पाहिलं तर साधू संतांची खूप मोठी भूमी म्हणून देखील हा परिसर ओळखला जातो. आणि त्या पाथर्डीमध्ये अमोलजी सिरसाट, अंबादाजी सिरसाट यांचं हे आयोजन मात्र गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या भेटीला आलं आहे. एक मोठी मॅच सुरू आहे सध्या. यावेळेला आनंद चव्हाण यांच्यासाठी थोडंसं कंट्रोल या स्ट्रोकमध्ये पाहायला मिळाला. अंदाज घेतला बॉलचा आणि फक्त बॉलला ढकलण्यात यशस्वी राहिले समोरच्या दिशेने. तिसरी ओव्हर सुरू आहे. खूप चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय मला विचाराल तर मिनाज सय्यद परभणीवरून आलेला गोलंदाज आहे. आज हे नाव सगळ्यांनाच लक्षात राहील, कारण या गोलंदाजाने आतापर्यंत भल्या भल्यांची भंबेरी उडवली. एवढी चांगली गोलंदाजी मिनाज सय्यदने आजच्या दिवसभरात केलेली आहे. यावेळेला मात्र स्ट्रोक चांगला खेळला जातोय. 51 दिशेने स्ट्रोक खेळलाय. एक धाव तिकडे घेतली आणि एकावरच समाधान मानावं लागतंय. काय गोलंदाजी केली आहे परभणीच्या या खेळाडूने. 2 षटकात याही मॅचमध्ये 1 विकेट आणि 13 धावा खर्च केल्या आणि 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 विकेट माघारी मावळच्या जय भगवान क्रिकेट क्लब मावळच्या 21 धावा धाव फलकावर. और चंदू जी, आपने हमेशा देखा कि फॉर्म जो है ना
खास करके सभी के पास नहीं होता, निरंतरता सबके पास नहीं होती। मिनाज के पास तो निरंतरता, हर मैच में इनका कंट्रीब्यूशन बहुत बढ़िया रहा है। 2 ओवर 13 रन और 1 सफलता उन्होंने प्राप्त की है। स्कोर 3 ओवर के बाद 21 2 विकेट के नुकसान पर। अभी आपके पास वो 12 गेंदे हैं, आपने कहा कि अगर 45 के आसपास रन बनेंगे तो मैच में बिल्कुल मजा आएगा, लेकिन बालाजी जो है ना, बालाजी यहाँ सोचे 40 के नीचे अगर रहेंगे तो इनका प्लान भी सक्सेसफुल हो जाएगा। नक्कीच प्लॅन तोच आहे। मी या मॅचमध्ये 50-60 नाहीच पाहत आहे। या दोन्ही टीमची स्ट्रेंथ पाहता, दोन्ही टीमची बॉलिंग पाहता 45 म्हणजे विनिंग नाही परंतु फायटिंग स्कोर 45 होऊ शकतो आणि त्यामुळे तिथपर्यंत तरी जावं लागेल आणि क्षमता आहे या दोन खेळाडूंमध्ये। गोलंदाजीसाठी येत आहेत अनिल येत आहेत। पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, थोडासा टप्पा पडल्यानंतर कमी गतीने बॉल आला आणि विकेटवर ते पाहायला देखील मिळतो। थोडासा संत गतीने बॉल येतोय आणि त्याचाही फायदा, बॉल वळतोय याचाही फायदा होतोय। पहिला चेंडू गोलंदाज अनिल यांच्या नावावर राहिला। रिव्हर्सचा प्रयत्न अयशस्वी। आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढला असणार आहे, परंतु जरी चांगली गोलंदाजी होत असेल तुम्हाला प्रयत्न तर धावांसाठीचे करायचेच आहेत आणि ते आता करावे लागतील। याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु दबाव अनिलने निर्माण केला होता आणि त्या दबावाला बळी इकडे निहाल तुसामत पडताना पाहायला मिळतील। ऑफ स्टंप के बाहर चले गए थे और फॉलो किया बहुत बढ़िया तरीके से अनिल ने। 2 माइंड रहे बल्लेबाज निहाल तुसामत और स्टक ओवर पर अच्छा कैच भूषण, जिन्होंने इससे पहले बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी, अंडर प्रेशर अच्छा प्रदर्शन किया था और चंदू जी गेम चेंजर किया, मैन ऑफ द मैच का अवार्ड इनको मिला था। हो, तोच कॉन्फिडन्स त्याही वेळेला त्यांनी संघाला संकटातून बाहेर काढलं होतं। आताही संकटातून बाहेर काढावं लागेल आणि तीच भूमिका त्यांना निभवायची आहे। 21 धावा धावफलकावर, याही षटकातील पहिल्या 2 बॉलवर धावा आलेल्या नाही आहेत, म्हणजे 20 बॉलमध्ये 21 झालेले आहेत। परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि मावळच्या संघाचं ते वैशिष्ट्य आहे। सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना मावळ संघाला मी कित्येकदा पाहिले आणि आता त्यांना पुन्हा एकदा ते करायचं, कारण परभणी थोडंसं का होईना हावीर झालेत। पहिलाच बॉल बॅटच्या पट्ट्यात आला नाही, खेळायचा तो होता अगदी लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल, परंतु धाव घेतली आहे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि भूषण साहनी असेल, तळेगावचे भूषण साहनी एका बाजूला आहेत, देहू रोडचे आपल्याला आनंद चव्हाण पाहायला मिळत आहेत। तालुक्यासाठीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे आणि या तालुक्यासाठीच्या क्रिकेटने मात्र गेल्या वर्षी खूप चांगला कामगिरी पाहिली आहे। यस, मावळ भूषण पुरस्कार त्यांना मिळाला आहे, दुबईला जाऊन क्रिकेट खेळण्याचा मान त्यांना मिळाला आहे। आनंद चव्हाण आणि गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातील पॉवर प्लेचे किंगसुद्धा राहिलेले आहेत। आज तेच आनंद चव्हाण यांना आपण बॅटिंगसाठी आणि टीमची गरज आहे। आनंद चव्हाण यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, 1 धाव तिकडे घेतली आहे, 1 पेक्षा जास्त काही नाही, कारण या ठिकाणी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, जशी फिल्डिंग रचली ना तशी बॉलिंग केली जाते आणि हे खूप कमी पाहायला मिळतं। म्हणून माझ्या मते इतर संघ सुद्धा या परभणी टीमचा अभ्यास करत असतील। बिल्कुल सही कहा। और जिस तरह से आज मिनाज ने आगाज करके दिया, लेदर बॉल में वो गेंदबाजी करते हैं और उसके बाद में अनिल ने उसी तरह से उसी निरंतरता के साथ अच्छी गेंदबाजी की है, मावल के ऊपर दबाव बनाया है। परंतु मावळलाही दाखवावं लागेल। यावेळेला बिग हिट केला जातोय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरून आलेत आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु कॅच नाही झाली आहे। आता ही भूषण साहनीची सुटलेली कॅच मॅच मध्ये दबाव निर्माण करेल का ते आपल्याला पाहायचं आहे। जिस तरह से ये फील्डिंग थी, मेरे हिसाब से ये कैच लपकना बहुत ज़रूरी था, रनिंग कैच था और दुनिया रोशनी में आप फील्डिंग कर आसान नहीं है, लेकिन आप एक बड़ा टूर्नामेंट खेलते हो तो इस लेवल पर कैच लपकने की जरूरत थी, फंसाया था गेंदबाज ने। हो, अगदी बरोबर। फुलटॉस बिग हिट केलाय, अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेनेच बॉल पाठवलाय, सीमा रेषा पार, षटकार। बराच वेळानंतर हा षटकार आपण मैदानावरती पाहिला, फुलटॉस चेंडूवरती खरपूस समाचार आणि मैदानावरती आनंदच्या बॅटमधून आलाय संघर्षाचा षटकार।
कॅच सुटली नसते तर स्ट्राईक चेंज सुद्धा कदाचित झाली नसती. आणि त्यानंतर आनंद चव्हाण खरा बॉलची वाट पाहत होते. म्हणून तर म्हटलं जातं ना, काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. वाट लावली या बॉलची आणि आता 4 ओव्हरमध्ये 30 धावा, 3 षटकं, 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. आणि जशी आपण चर्चा केली होती 45, परंतु आता 45 जरी नाही झाल्या 40 तरी होणं गरजेचं आहे फायटिंगसाठी. तर पाहूया, हे शेवटचं षटक खूप महत्त्वाचं असेल. आणि गोलंदाजीसाठी सोहेल आलेत आणि समोर भूषण साहनी, आनंद चव्हाण. तालुका निहाय गटात मावळचा सुद्धा दबदबा आहे. यावेळेला बिग हिट केलाय. हो हो हो, फटका समोरच्या दिशेने, आसमानी टोला. एक वेगळीच एनर्जी आली आहे मावळमध्ये आता. षटकार स्पोर्ट्स 3 खडी ना, 3 खडी. पाथर्डी विरुद्ध हवेली पुणे अशी मॅच असेल. कॅप्टनने टॉससाठी सज्ज राहायचंय, परंतु इकडे 36 धावा धावफलकावर आम्ही पाहतोय. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय भूषण साहनी आणि धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी आहे. आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम टप्प्यामध्ये कामगिरी मावळने उंचावलेली आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो 23 बॉलमध्ये 24 रन होते आणि आता धावा मात्र येत आहेत 37 धावा धावफलकावर. काही वेळापूर्वी 40 होतील की नाही अशी शंका होती, परंतु आता म्हणतात ना, मन में लड्डू फुटा, असं वाटत असेल 45-50 होऊ देत. ए दिल मांगे मोर. आणि तेच इकडे पाहायला मिळत आहे. आणि ही तर खासियत आहे या स्पर्धेची सुद्धा, आपल्या टेनिस क्रिकेटची सुद्धा. विविध प्रकारचं खूप मोठ्या प्रमाणावर ग्लॅमर आलं आहे आपल्या क्रिकेटला आणि त्याच्यामध्ये स्पर्धांचाही खूप मोठा वाटा आहे. आनंद चव्हाण समोरच्या दिशेने पाठवलाय हा फटका, परंतु तिकडे आहेत क्षेत्ररक्षक, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. सोहेलला यश मिळत आहे. समोरच्या दिशेने मारला गेला फटका पाहायला मिळाला. आनंद चव्हाण आणि माघारी परत येईल. 9 चेंडू 16 धावा त्यांनी सुद्धा केला. एक चौकार, एक षटकार खेळला. बॅट पुढेच केला होता बॉल, परंतु तेवढा ट्रॅव्हल नाही झाला आणि तिकडे बॉलने फिल्डरच शोधून काढला. 37 धावा धाव फलकावर नवीन बॅटर मैदानात येत आहेत. अभि दाभाडे फ्रॉम कोटेश्वरवाडी. कारण कोटेश्वरवाडी सुद्धा मावळ तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे, परंतु गाव निहाय क्रिकेटमध्ये आम्ही त्यांचा दरारा अगदी रायगडापर्यंत देखील पाहिला आहे. ज्यावेळेला काशीची स्पर्धा गेली 2 वर्ष खेळत असताना कोटेश्वरवाडी काशीतमध्ये देखील जबरदस्त खेळी गेली 2 वर्ष. आणि तोच अभि दाभाडे ज्याची चर्चा आहे. अभि दाभाडे तर हाफ पिचमध्ये सुद्धा चर्चेत असतो आणि कोटेश्वरवाडी सुद्धा. यावेळेला आल्या पहिलाच बॉल. अभि आले आणि टीमसाठी मोठा फटका देऊन सुद्धा गेले. बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार 6. शुक्रिया डीजे, क्या जबरदस्त स्ट्रोक था. जिंदगी एक मौका देती है, सरल शब्दों में से आज कहते हैं, आज करना है, अभी करना है. और अभी को पता था क्या बल्ले के बीचों बीच गेंद को डाउन द ग्राउंड बाउंड्री के बाहर भेज दिया दर्शन स्टोक. विजन स्पोर्ट और एनबी को मैं दरखास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आइए. अभि ओहो हो, यावेळेला बिगिट तर करायचा होता. कमबॅक गोलंदाजाने केलं. इकडे बॉलचा अंदाज नाही आला अभि दाभाडेला. पहा, जो खेळाडू टीम संकटात असताना पहिल्याच बॉलवर षटकार मारतो त्याच्यात काहीतरी टॅलेंट असेल. यस, बॅटिंग टीमने या ठिकाणी व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. थँक्यू चंद्रकांत सेटे सर, खूप गोड असा आवाज तुम्ही ऐकताय. मी विनंती करेन विजन स्पोर्ट संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर एनबी धनकवडी संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. आपल्याला शेवटचा कॉल असेल. ओव्हर टू कम बॉक्स. अचानकपणे इकडे सामन्याला कलाटणी मिळाली आहे. असं वाटत होतं हा धावफलक कुठेतरी 35च्या आत थांबतोय की काय, परंतु भूषण साहनी, अभि दाभाडे, आनंद चव्हाण यांनी उत्तरार्धात 3 षटकार जे मारले ना, फाईट पर्यंत तरी घेऊन आलेले आहेत. योग्य बॉल, मागील बॉल हा योग्य होता.
आणि ते पंच इकडे कळवत आहेत. आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. आपण पाहत आहोत एक अशी मानाची स्पर्धा ज्यामध्ये दोन विविध गट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस चर्चेत राहिला, पहिला दिवस, कारण प्रेक्षकांनी ही स्पर्धा गाजवली आणि विविध तालुक्यातील खेळाडूंनी सुद्धा आतापर्यंत स्पर्धा गाजवली आहे. बिग हिट, पुन्हा एकदा फटका खेळलाय, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे. चेंडू हवेत आणि इकडे पकडली गेली कॅच आणि आणखीन एक विकेट आली आहे आणि डाव पहिला इकडे संपताना पाहायला मिळेल. 43 धावा झाल्यात विजयासाठी 44. पहले दिन का खेल और दोस्तों हमारे साथ दोनों कप्तान तैयार, एक तरफ एनबी के कप्तान श्री है तो दूसरी तरफ हमारे साथ मिस्टर ऋषि जी है। ऋषि क्या अपने टीम को लिए खुशी देने वाले, वो देखने वाली बात है। और मैं दरख्वास्त करना चाहूँगा हमारे साथ जुड़ेंगे मेजर नवघरे सर और तारा प्रसाद जोशी साहब। आपको मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपके कर कमरे से होगा टॉस। तो ये टॉस की कहानी अद्भुत रहेगी। एनबी ने बहुत अच्छा प्रदर्शन जरूर किया है, दूसरी तरफ विजन स्पोर्ट थोड़ा संघर्ष से करे, लेकिन इस मैच में कमबैक करना चाहेंगे। दोनों हमारे मेहमान पहुंच चुके हैं। किंकी मांग हो रही थी, लेकिन इस वक्त स्पोर्ट विजन स्पोर्ट के कप्तान बहुत खुश लग रहे हैं, खूप आनंद झाला असेल। टॉस जिंकला, अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटतंय। नक्कीच या मॅचमध्ये जिंकणं फार महत्त्वाचं असेल। पहिल्या ज्या मॅच झाल्या त्यामध्ये काय वेगळा बदलच करायचा असेल तर काय कराल? फिल्डिंगमध्ये चांगलं करायचं आहे, बॅटिंगमध्ये चांगलं करायचं आहे की गोलंदाजीमध्ये चांगलं करायचं आहे? चांगलं तर दोन्ही क्षेत्रामध्ये करावं लागणार आहे, कारण मॅच जिंकणं गरजेचं आहे. निश्चितच समोरचा संघ देखील आपण बघितला तगडा संघ आहे, दावेदार संघ आहे, त्या संघाविरुद्ध खेळायचं आहे, गोलंदाजी करणारात आणि समोरच्या संघाला जर थांबवायचं, बॅटिंग करणार तर समोरच्या संघाच्या विरुद्ध जर एक मोठी धावसंख्या उभारायची आहे तर एक फायटिंग टोटल काय असू शकतं? प्रयत्न तर करू, सांगण्यापेक्षा प्रयत्न करू. आपण बघितलं तर श्री तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे का? किती धावांपर्यंत या संघाला थांबवणार? एक 40 धावापर्यंत मी रोखण्याचा त्यांना प्रयत्न करू. बरेचसे प्रश्न आहेत, त्याची उत्तर तुम्हाला मैदानात द्यायचे आहेत, परंतु आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, सिरसा चॅम्पियन ट्रॉफीचं जे आयोजन आहे या मोसमामध्ये आपण बघितलं तर 2 स्क्रीन आहेत, तिथे एक भव्य दिव्य व्यासपीठ आहे, खूप चांगलं मैदान आहे, डे नाईट स्पर्धा आहे, तालुका म्हणजे तालुक्यातले जे खेळाडू आहेत त्यांना 10 संघांना संधी मिळाली, तर तुमच्या नजरेमधनं सिरसा चॅम्पियन ट्रॉफीबद्दल काय सांगाल? अगदीच मी अमोल शिरसाट यांचं धन्यवाद मानू इच्छितो या ठिकाणी की ते दरवर्षीप्रमाणे माझ्या मते 4थं पर्व आहे. सो दरवर्षी ते खूप भव्य दिव्य असं आयोजन करत असतात आणि आम्ही तुर्तीने वाट बघत असतो या टुर्नामेंटची. निश्चितच या मॅचमध्ये आपण बघितलं तर विजन स्पोर्टला बॅटिंग करायचे, त्यांनी तसा निर्णय घेतला, तर एनबीच्या संघाला आमंत्रित करण्यात आलेलं आहे गोलंदाजी करण्याकरता. सिक्का उचला, विजन स्पोर्ट के पक्ष में गिरा, इन्होंने कहा कि भाई हम बल्लेबाजी करेंगे और एनबी को मौका दिया गया गेंदबाजी करने के। तो ये कहानी थोड़ी देर के बाद लेके आएंगे। मैदान के अंदर एक बहुत बड़ा घमासान चल रहा है, 44 प्राप्त है, लेकिन क्या पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा। चलते कॉम्बॉक्स की तरफ, ओवर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद प्रशांत दवडे सर. पहिला डाव संपलेला आहे आणि आता दुसऱ्या डावाकडे जाऊया. तर माझ्यासोबत आर.जे. ओम, तुम्हाला ऐकायला मिळते या अगोदर चंद्रकांत शेट्टे सर आणि प्रशांत दवडे सर यांची जुगलबंदी पहिल्या डावात आपण ऐकली आणि आता आपण सेकंड इनिंगमध्ये पोहोचलेलो आहोत. प्रेक्षकांना लास्ट बॉल थ्रिल विशेषतः आवडतं आणि आपण अपेक्षा हीच बाळगूया. हा सामना अगदी शेवटच्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर पोचणार आहे.
प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात निर्माण झालेला आहे. आपण पाहतोय स्पोर्ट किंग बुक तसेच कायनेटिक ग्रीन प्रेझेंट शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 4 आणि पहिला दिवस, पहिली संध्याकाळ, पहिली रजनी. आणि ओमी, खूप चांगला अनुभव आपण संध्याकाळपासून घेतोय. प्रेक्षकांचा प्रतिसाद जो मिळतोय, आपण महाराष्ट्रात विविध स्पर्धांमध्ये काम करता ओमी सर, आणि तो प्रेक्षकांचा अनुभव जो आहे, प्रेक्षकांचा आभास आहे, खेळाडूंना सुद्धा आनंद देतोय आणि समालोचकांसुद्धा. नक्कीच पाथर्डीचे प्रेक्षक म्हटले की खरे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक, क्रिकेटचे चाहते प्रेक्षक. बघा, निवांत कोणी झोपून सामने बघते आहे, अगदी कोणी रेटून सामने बघताय, परंतु काय महत्त्वाचं म्हणजे सामना बघता आहेत. थंडीत सुद्धा सामना बघायची आवड आहे येथील प्रेक्षकांना. अन्यथा आपण भरपूर ठिकाणी बघतो की 11, 11:30 नंतर भरपूर प्रेक्षक आपापल्या घराला निघतात. प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी घडतात आणि पहिल्या दिवशी तर प्रेक्षक वर्ग मिळतच नाही, परंतु पाथर्डीमध्ये यापेक्षा विपरीत पाहायला मिळालं. पहिल्या दिवसापासून प्रेक्षक मिळत आहेत, ही महत्त्वाची गोष्ट. तर निहाल तुसाबद यांच्या नावावर लगातार 11 चेंडू डॉट टाकण्याचा विक्रम याच स्पर्धेत नोंदवला गेलेला आहे. हुक करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवर फलंदाज होतोय बाद. गोल्डन डकवर अनिल बालाजी धूमच्या वतीनं चांगला स्ट्रोक खेळताना झालेत बाद. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. तर पहिला धक्का, शॉर्ट ऑफ लेन बॉल, अतिरिक्त उसळी, खांद्याचा खूप चांगला वापर आणि सेफ हँड विकेट किपरचे. पहिला धक्का बालाजी धूम परभणी संघाला या मॅच मध्ये धडाक्यात सुरुवात करता नहीं आली. बड़ी स्ट्रोक की सोच अनिल रायल के बीच और उस सोच को रोकते हुए गेंदबाज निहाल तुसामद. और निहाल की गेंदबाजी जय भगवान क्लब मावल के लिए काफ़ी अच्छी साबित हो रही है. और गेंदबाजी का अटैक शुरुआती दौर से निहाल का बेहाल करता हुआ बल्लेबाजों को बालाजी धूम को लगता हुआ पहला झटका अभी तक खाता नहीं खुला. निहाल आज पहिली मॅच जर सोडली तर त्यानंतर त्याने खूप प्रभाव टाकलाय आजच्या दिवसामध्ये. मिनाजचं नाव आठवते आणि त्यानंतर निहालचं नाव आठवते. या दोन वेगवान गोलंदाजांनी आज खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतलाय. शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अक्षरशः या दोन गोलंदाजांनी दिवस आपल्या नावावर केलाय. पहिला धक्का लागतोय, इनफॉर्म बॅटरला बाद केलंय. नवीन बॅटर आता दीपक बॅटिंगसाठी. tenniscricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं होते आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक युट्यूबला हा सामना बघतायत. गेंद पीछे जाती हुई फाइन लेग पर. दरमियान व्हाइट बॉल का इशारा. 2 रनों की बढ़ोतरी, 2 रन के साथ खाता खुलता हुआ बालाजी धूम का 2 एक्स्ट्रा रन. बालाजी धूम परभनी एक जानी मानी टीम है, मराठवाड़ा क्षेत्र से आती है और तालुका क्रिकेट में एक अलग अपनी पहचान बनाई थी इस टीम ने. हालांकि पिछले 2-3 सालों में देखा जाए तो यह टीम उतना प्रोफेशनल क्रिकेट खेली नहीं है, लेकिन फिर से एक बार हमने पिंपलगांव टप्पा में देखा, उसके बाद आज हम देख रहे हैं बालाजी धूम परभनी आज भी धूम मचा रही है. 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. अपील लाऊड होती, पण या ठिकाणी पंचांना त्या अपीलमध्ये रस नव्हता. निहाल पुन्हा एकदा त्याच लयीमध्ये येतोय जी लय त्याने या पूर्ण संध्याकाळच्या सत्रात जोपासलेली आहे. आणि म्हणून जय भगवान क्रिकेट क्लब हा संघ या 44 धावांना रोखण्याचं स्वप्न पाहू शकतोय चांगल्या गोलंदाजीच्या आधारावर. अपील निरर्थक होती हे निहालला माहिती होती, त्यामुळे त्याने अपील बिलकुल केली नाही. स्ट्रोक अगोदर ऑफर झाला, बॉल थोडा उशिरा आला आणि त्याचमुळे पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचं स्वप्न पाहिलं होतं फलंदाजाने. हा नो बॉल आहे, ओव्हर स्टेप झालेत गोलंदाज आणि त्याचमुळे अजून एक एक्स्ट्रा मिळते. जर अशा एक्स्ट्रा रन जर बालाजी धूमला मिळत राहिल्या तर मग तो आत्मविश्वास वाढू शकेल फलंदाजांचा. निहालकडनं अशा चुका खूप कमी वेळा होतात, कारण तो टान्सवर, त्याच्या फुटवर्कवर, त्याच्या रनअपवर खूप चांगल्या प्रकारे काम केलं त्याने मागच्या काही कालावधीत, जेव्हापासून तो लेदर क्रिकेट जास्त खेळत आलाय. त्यामुळे ही चूक झाली आहे. नो बॉल. आता येणारा बॉल फ्री हिट असेल. करीम सय्यदसाठी एक चांगला चान्स, मोठा फटका मारण्यासाठी. फ्री हिट बॉल पाहूया, फ्री होतील का. बॅटची आउटसाइड एज बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये पोहोचत आहेत. फ्री हिटच्या बॉलवर तितकी मोदकळीक मिळाली नाहीये फलंदाजी करणाऱ्या संघाला. करीम सय्यद आणि दीपक हे 2 अटॅकिंग स्ट्रॅटेजी बाळगणारे फलंदाज आहेत, पण निहाल तुसामधला ओळखणं वाटतं तितकं सोपं नाही. धावसंख्या बालाजी धूमची 44 धावांचा पाठलाग करताना 4 धावा, 1 गडी बाद. निश्चित रूप से आसान नहीं है, लेकिन आसान चीज़ों को आप अगर कर जाए तो उन चीज़ों को कोई याद नहीं रखता. जब मुश्किल चीज़ों को आप करेंगे तभी जाके लोग याद करेंगे आपको. बॅकफुटला गेले, ऑनसाईडला बॉलला दिशा दिली. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोहोचतील. एक सिंगल होते पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जातात, पण अजूनही घाई गडबड करण्याचा इरादा जेव्हा 2 फलंदाजांच्या मनात नाही. या सुरुवात थोडीशी
धीमी आहे. बालाजी धूमची धावसंख्या 5, एक गडी बाद. निश्चित रूप से देखिए मंजिल मिल जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वह है जो घर से निकलते नहीं। आज इस मुकाबले में जीतना है तो घर से निकलना होगा, एक और बार एक कदम आगे चढ़ना होगा, तब जाके जीत मिलेगी। ये बालाजी धूम परवनी को पता है कि इस जीत के मायने क्या है, निहाल का ओवर कितना इंपॉर्टेंट है, क्योंकि हालांकि पहले ओवर में एक बड़ा विकेट उन्होंने चटका, इसके कारण उनको आसानी से खेल कर निकाल रहे। ये अच्छी प्लॅनिंग का एक नमूना हो सकता है। अगदी बरोबर. आणि निहाल ती मोकळी फलंदाज देत नाहीये. बघा ऑन द राईज खेळायचा प्रयत्न, फ्रंट फुटला बॅलन्स करू, इन फ्रंट ऑफ द विकेट, मिड ऑन आत होता, मिड ऑफ आउट होता, त्याचमुळे सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता. पण पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या सातत्याने डॉट बॉल्स येतात. 5 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 5, एक गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज. 39 रन अभी भी यहाँ से चाहिए। फिर से एक बार ऑफ्टन के बाहर टिप्पा पड़कर बाहर निकली है गेंद, लेकिन इसके पहले की जब गेंद गिरी थी, पड़ने के बाद जैसी ही बाहर निकली, जय पवार सर के चेहरे के ऊपर अलग अलग एक्सप्रेशन थे। उनको पता था अच्छी गेंदबाजी कर रहा है आज पूरे दिन में निहाल। तो एक ओवर की समाप्ति, रन संख्या 5, एक विकेट। देखिए जिसका मैं जिक्र कर रहा था tenniscricket.in के माध्यम से, पढ़ने के बाद कितनी छोड़कर जा रही है गेंद। 5 रन, 1 विकेट, 1 ओवर समाप्त। व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू आलेला आहे. शेवटच्या बॉलवर व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू आलेला आहे आणि पाहूया यावर नक्की तिसऱ्या पंचाचा निर्णय काय होतोय. फेअर डिलिव्हरी. आता पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 5 धावा, 1 गडी बाद. 39 धावांचं लक्ष्य आहे. जसा उल्लेख ओमी सर मी केला होता की हा सामना शेवटच्या टप्प्यावर जाणार आहे आणि तशीच सुरुवात जय भगवान क्रिकेट क्लब मावळ संघाच्या वतीनं पाहायला मिळते. बालाजी धूम सोपं आव्हान म्हणू शकलो असतो, पण सुरुवात खूप महत्त्वाची असते कुठल्याही टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी आणि ती सुरुवात निहालने आपल्या संघाला गोलंदाजीच्या माध्यमातून मिळवून दिले. निश्चित रूप से देखा जाए तो मनीष सर आखिर के टप्पे में ये मुकाबला जाएगा और टप्पे में जाने के बाद कार्यक्रम किसका होगा, कार्यक्रम कोणाचा होईल हे बघायचं आहे, क्योंकि ये मुकाबला जरूर खास होने वाला है. इस मुकाबले में जरूर मजा आने वाला है. कार्यक्रम ब्लॉकबस्टर होईल, कारण ही शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. मागच्या 3 पर्वांपासून क्वालिटी क्रिकेट या स्पर्धेने प्रेक्षकांना दाखवलेलं आहे आणि त्याचमुळे तीच क्वालिटी पाहायला मिळते. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर निलेश ढगे येतात. निलेश ढगे सुद्धा सकाळपासून फलंदाजी करताना थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळालं, पण गोलंदाजी हे क्षेत्र त्यांनी निवडलंय. अगदी मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या पुढे बॉल आला, पण त्याला बॉल अडवता नाही आला. दुसऱ्या षटकाची सुरुवात दमदार, मितील 4 चौकार. अच्छा शॉट जड़ा था. एक बार फिर से देखा जाए तो टेम्परामेंट दीपक रसाल इनका नजर आता हुआ. एक्शन रिप्ले आप देख सकते हैं. थोड़ी सी स्लाइडली ओवर पिच गेंद, बॉटम हैंड का अच्छा उपयोग अलोंग द कारपेट इस गेंद को खेला था. गैप काफी बड़ा था और उसी गैप में गेंद को दे मारा दीपक ने 4 रनों के लिए. प्रॅक्टिसचा अभाव मावळ संघ जसा आपण उल्लेख करतोय, पूर्ण वर्षभर क्रिकेटचा खेळ मावळ तालुक्यात खेळला जातो, पण या ठिकाणी थोडासा वर्कलोड आहे, पण ते एक्सक्युजेस क्रिकेटच्या खेळात दिले जात नाही. पण तरी देखील निलेश प्रयत्न करतो, ही महत्वाची बाब आहे मावळसाठी. अराउंड विकेट नेला, ऑन साइडला खेचून मारलाय, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पाठलाग. निलेश ढगेच्या विरोधात दीपक रसाळचे 2 चौकार दमदार. बॅक टू बॅक दुसरा 4. बेहतरीन ये शॉट. शॉट के लिए हापाम पुल जमीन के साथ खेला था इस शॉट को और पूरे पावर प्ले का फायदा उठाते हुए 13 रन. ऑन साइडला पुन्हा एकदा स्वीपचा अंदाज आहे, पण यावेळेस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. 1 धाव आरामात चालत चालत पळून पूर्ण केलेली आहे आणि दीपकने स्ट्राईक रोटेट केली, करीमला स्ट्राईकवर आणलं. एका धावेची वाढ झाली. धावसंख्या 44 धावांचा पाठलाग करताना 14 धावा, 1 गडी बाद, 30 ची आवश्यकता. कभी बल्लेबाजों की एक खासियत होती है मनीष सर, बैकफुट पर काफी स्ट्रांग रहते हैं ये बल्लेबाज. थोड़ा सा अगर आप उनको रूम देंगे ना तो उन गेंदों पर ये टूट के पड़ते हैं. पिछली 2 गेंदों पर वही देखने को मिला. हालांकि ये भी गेंद देखा जाए तो स्वीप के लिए गए थे, लेकिन शॉट उतना दम नहीं था शॉट में. बल्ले पर ठीक तरह से गेंद चढ़ी नहीं थी. निलेश ऑन द राईज खेळले आहेत, पण ट्रॅप होता. ट्रॅप आहे लॉंग ऑफला, झेल देऊन निलेश आपला स्ट्रगल संपवतोय. करीमचा विलंदाज विकेट मिळतोय. करीम परतीचा प्रवास करेल. धक्का दुसरा, 14 धावा. बालाजी धूम. बड़ा विकेट इस मुकाबले का. करीम सैयद के रूप में 6 गेंदों में महज 1 रन बना पाए करीम. देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंद, इस गेंद को सामने मारना इतना आसान होता नहीं है
और वाइडिच लॉन्ग ऑफ पर जो खिलाड़ी रखा गया था तो उसी शॉट के लिए रखा गया था और इस जाल में फंस गए करीम सैयद। कनेक्शन उतना खास नहीं, जैसी ऊपर गेंद गई थी करीम को पता था अपना काम तमाम है। पण आता निलेश ढगे यांचं देखील पुनरागमन होते या विकेटच्या माध्यमातून जय भगवान क्रिकेट क्लब मावळसाठी। पण आता बालाजी धूम या संघासाठी नवीन फलंदाज आबेद सय्यद, मागच्या सामन्यामध्ये ते डायमंड डकवर बाद झाले होते आणि आता संधी मिळते स्वतःच्या संघाला सावरण्याची। पण पुन्हा एकदा तो जो हँड आय कोऑर्डिनेशनचा खेळ आहे तो आबिदच्या वतीने पाहायला मिळत नाही। त्याचमुळे निलेशचं पुनरागमन होते मागच्या 2 चेंडूंवर डॉट बॉल। पहली 3 गेंदों में 9 रन, उसके बाद देखा जाए तो पिछली 2 गेंदों पर कोई रन नहीं। नीलेश ढगे का अच्छा कमबैक, और क्रिकेट में अगर आप अच्छे गेंदबाज बनना चाहते हो तो कमबैक किसी भी समय में किसी भी मुकाबले में आपको करते आना चाहिए, और जो नीलेश कर रहे हैं ये अच्छी गेंदबाज की निशानी है। कमबैक करते हुए आबिद सैयद नए बल्लेबाज, बल्लेबाजी के लिए पहली गेंद गति परिवर्तन और बॉडी पर जाकर समाप्त हुई। ऑन साइडला फिरले आणि चेंडूला मैदानाच्या बाहेर फिरवला, स्क्वेअरला क्लिअर करताना कडक बेधडक शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार। थैंक यू डीजे। हमारे डीजे मास्टर भी आज जोश में है और पूरा जोश बढ़ाने की कोशिश करते हुए पिछली गेंद पर जो गलती हुई थी उस गलती को भुनाया नहीं, उस गलती से सीख लेते हुए इस गेंद को सिखाया है, मैदान के बाहर भेजा है। आबिद सैयद का ये वार, ये आसमानी शॉट, गेंद मैदान के बाहर डीप स्क्वायर लेग के सर के ऊपर से, क्योंकि मनीष सर इससे पहले वाली गेंद गति कम थी और बॉडी पर समाप्त हुई थी, उसके बाद ठीक उसी तरीके की गेंद की नीलिश ने और उसका खामियाजा भुगतना पड़ा। हाफ ट्रॅकर बॉल जेव्हा तुम्ही हाताळता ते रिस्क असते आणि ती रिस्क महागात पडलेली आहे। निलेश ढगेचं मागचं षटक 15 धावांचं होतं। टेनिस क्रिकेट .in ची जी टेक्निकली इक्विप व्हॅन आहे त्याबद्दल देखील चर्चा करायला मला आवडेल, कारण प्रेक्षकांना द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं तेच तत्व संतोषजी नाणेकर आणि त्यांच्या पूर्ण टीमने बाळगलेलं आहे, आणि त्याचमुळे ही स्पर्धा त्याच हायली टेक्निकली इक्विप व्हॅनमधून केलं जाते। निश्चित रूप से देखा जाए तो टेनिस क्रिकेट .in जाने जाते अपने नएपन के लिए, कुछ अलग करने के लिए, जमाने से हटके कुछ करना है, जमाने को नयापन दिखाना है। हुकेले बॉलला फाईन लेगला नाही, क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पोहोचेल, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार। बालाजी धूमचा धूम धडाका चौकार। थैंक यू डीजे। अब आइए तेज गति से रन आ रहे हैं। इस ओवर में निहाल तुसामत का स्वैग से स्वागत। पिछली के ओवर की आखिरी गेंद पर छक्का आया था, उसके बाद इस ओवर की पहली गेंद पर हुक लगाते हुए दीपक ने भी बहती गंगा में हाथ धोने का काम किया है। मागचं षटक निहालचं फक्त 5 धावांचं होतं आणि या षटकाची सुरुवात चौकाराने होते बालाजी धूमसाठी। धावसंख्या 24 गडी बाद। ऑन साइडला तितकासा प्रॉमिसिंग अटेम्प्ट नव्हता, बॅटच्या स्टिकरवर कदाचित बॉल आदळला असावा। दरम्यान एक सिंगल पूर्ण होते, एकादवीची वाढ फॉलो थ्रू मध्ये निहाल स्वतः बॉलवर पोहोचतायत आणि एकादवीच्या वाढीन धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद। 25 धावा जिंकण्यासाठी 19 धावांची गरज, बॉल शिल्लक असतील 16। निश्चित रूप से 25 रन, लॉस ऑफ 2 विकेट। आबिद सैयद 2 गेंदे 6, दीपक 6 गेंदों में 15। निहाल तुसामद जिनका पहला ओवर काफी इकोनॉमिकल था, अब जाके निहाल के ऊपर भी प्रेशर बढ़ गया होगा क्योंकि दूसरे छोर से रन आ रहे हैं। इस ओवर में भी उनका स्वागत चौके के साथ हुआ। पिछली 2 गेंदों में 5 रन आए हैं, तो ये हाई प्रेशर मुकाबला है। रिक्वायर्ड 100 यहाँ से लगभग देखा जाए तो 7.13 का। अंडरलाइन जरूर आसान होगा नहीं, लेकिन एक ओवर अगर अच्छा आ जाएगा तो मैच खत्म है। कट करण्याचा प्रयत्न होता, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहेत। ओमी सर दबाव व्याजासकट परत देता आला पाहिजे आणि निहालला तीच कामगिरी करण्याची गरज येऊन ठेपलेली आहे, कारण पहिल्या 3 चेंडूंवरच या षटकाच्या 6 धावा वसूल केलेल्या बालाजी धूमने आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, त्यावर सर्वोत्तम चेंडूंची हाताळणी निहालला करावी लागेल। कैलकुलेटिव खेल खेलती हुई, कैलकुलेटिव रिस्क लेती हुई बालाजी धूम परभणी। ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, काहीतरी वेगळा करण्याचा इरादा होता, फलंदाजाला बॉलपासून दूर ठेवण्याचा इरादा होता आणि स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत निहाल। व्हाईट बॉलची एक एक्स्ट्रा मिळते, धावसंख्या पोहोचते 27। देखिए जो प्रेशर शिफ्ट हो रहा था निहाल के ऊपर, वह प्रेशर अब मैदान में दिख रहा है। फलस्वरूप व्हाइट का एक्स्ट्रा आता हुआ, एक्स्ट्रा रन खाते में जुड़ता हुआ। 17ची आवश्यकता। ऑन साइडला स्लॉक स्वीप, पण क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगचे। वाटलं होतं की आता बालाजी धूमचा धूम धडाका पाहायला मिळेल, पण जय भगवान क्रिकेट क्लब मावळच्या वतीनं प्रतिहल्ला, फलंदाज बाद, धक्का तिसरा, 27 धावा।
प्लॅन घेऊनच येतो. साध्या प्रयत्न दुनिया विचारत नाही, प्रयत्न तुमचे संघर्षाचे असायला हवेत आणि तोच प्रयत्न आता गोलंदाज निहाल करतो आणि तितकाच चांगला झेल टिपलेला आहे डीप स्क्वेअर लेगला. भूषण सानेच्या वतीनं तो झेल टिपलेला आहे. त्याचमुळे आता एक इक्वल कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक खेळाडूला द्यावं लागेल संघाला विजय करण्यासाठी. एका बाजूला बालाजी धूमच्या वतीनं मध्यंतरामध्ये चांगल्याच धावा गोळा करण्यात आलेल्या आहेत, पण अजूनही या सामन्याचा क्लायमॅक्स बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ या षटकातला संपलेला आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 14 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट 7.29. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहेल मोहम्मद. निहालच्या खात्यात या डावातली दुसरी विकेट. रिवर्स स्वीप के लिए गए थे बल्लेबाज. देखा जाए तो गेंद फिर से पड़ने के बाद बल्लेबाज को छोड़ती हुई नजर आई और निहाल इन्हीं चीजों के लिए खास गेंदबाज है. जैसे देखा बल्लेबाज रिवर्स स्वीप के लिए जा रहे, गेंद उनके पाले से दूर फेंकी. दबावाला शोषून खेळलेल्या खेळीला विशेष महत्व असते आणि निहाल तुसमत तीच खेळी खेळतोय जय भगवान क्रिकेट क्लब मावळसाठी. फिर से एक बार, इस बार भी अता पता नहीं था. गेंद पड़ने के बाद बाहर निकल रही थी, बल्ला सिर्फ सीधा घुमाया था बल्लेबाज ने. अपील हो रही है लेकिन उत्साह ज्यादा अपील में. बॉलर ओव्हरस्टेप झालेत का? अंपायर्स कॉल आपण त्या गोष्टी चेक करतोय. अंपायर्सच्या वतीनं कॉल आलेला आहे. बॉलर ओव्हरस्टेप झालेत का त्याबद्दल. निश्चित रूप से अब देखिए हमारे अंपायर अमर साठे जी, इनकी ओर से इशारा आता हुआ. अब तीसरे अंपायर को देखना है कि क्या गेंदबाज जब गेंद कर रहे हैं तो ओव्हरस्टेप हो चुके हैं क्या. ओमी सर, पंचांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. जय पवार सर, सादिक राजापूरकर सर, अमर साठे सर आणि अक्षय निर्बल सर. आणि सकाळपासून म्हणजे संध्याकाळचा जो पहिला बॉल डिलिव्हर झाला तेव्हापासून त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. फेअर डिलिव्हरी आहे. तर अशा पद्धतीनं षटकं संपलेली आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 27. जिंकण्यासाठी 12 चेंडू, आवश्यकता 17ची. शेवटच्या टप्प्यापर्यंत हा सामना प्रेक्षकांना भुरळ घालणार आहे आणि त्याचमुळे मोठ्या संख्येनं tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर रात्र झाले, पण प्रेक्षकांना क्रिकेटचे वेध लागलेले आहेत. प्रेक्षकांना या सामन्याचा निकाल पाहायचा आहे. त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं अजूनही tenniscricket.inच्या यूट्यूब वाहिनीवर तसेच प्रेक्षक स्टँडमध्ये बसून या क्रिकेटच्या खेळाचा मनमुराद आनंद घेत आहेत. आणि त्याचमुळे 12 चेंडू 17ची गरज. बालाजी धूम की जय भगवान क्रिकेट क्लब मावळ, या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळेल. बालाजी धूम परभणी बनाम जय भगवान क्रिकेट क्लब मावल, 2 टीमों के बीच ये घमासान जारी है. 12 गेंदें बचे होंगे. 12 गेंदों में यहाँ से लगभग देखा जाए तो अभी भी 17 रन चाहिए. बिल्कुल आसान होने नहीं वाला. और अक्सर जब इतने बड़े मंच पर आप खेल रहे हो तो आसान कहाँ होते हैं ऐसे मुकाबले. तो जरूर दिक्कत का समय है, प्रेशर रहेगा, लेकिन प्रेशर में जो अच्छा खेलेगा वही तो जीतेगा. यही क्रिकेट का रील है, यही क्रिकेट का नियम है, यही क्रिकेट का कानून है. आप प्रेशर में अच्छा खेलो, मुकाबले लेके जाओ. आबिद सैयद फिलहाल स्ट्राइक पर. हनुमंत आते हुए गेंदबाजी के लिए. नए ओवर की शुरुआत. कोटी का पैरा और लेकर निहाल के 2 ओवर पूरे हो चुके हैं. अब कप्तान की जिम्मेदारी थोड़ी सी बढ़ गई है कि किस तरह से अब गेंदबाजों को लाना है, फील्डिंग किस तरह से लगानी होगी, क्योंकि देखा जाए तो 12 गेंदें बची है. अगर शुरुआती 2-3 गेंदों में एक बड़ा हिट आता है तो मुकाबले में फिर से एक बार करवट लेगा ये मुकाबला. बालाजी धूम परभणी थोड़ी सी हावी हो जाएगी. पहली गेंद सामने की गेंद, ओवर पिच गेंद थी, बड़े शॉट के लिए गए थे, गेंद बल्ले पर ठीक तरह से आई नहीं. 22 के रूप में आता हुआ सिंगल. एक्स्ट्रा मिळते पण धावफलक पुढे सरकतो, ही बाब महत्वाची आहे बालाजी धूम या संघासाठी. लेग बाईची धाव होती, धावसंख्या 1 ने पुढे सरकून 28 वर पोहोचलेली आहे. 22ची 1 धाव होती, धावसंख्या 11 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. आणि त्याचमुळे दोन्ही संघांचे कॅप्टन पडेल ते प्रत्येक प्रयत्न करतायत. हा सामना जिंकण्यासाठी आपल्या स्ट्रॅटेजीज आखतायत, आपला योजना आखतायत, आपला अनुभव झोकतायत. 11 चेंडू 16ची गरज. उड़ाने की कोशिश थी, बल्ले का ऊपरी किनारा, पीछे जा रही है गेंद, खिलाड़ी मौजूद लेग स्लिप के क्षेत्र में. दूसरे रन की कोशिश कर रहे थे बल्लेबाज, लेकिन एक ही रन पर संतुष्ट होंगे. पता है कि यहाँ पर अगर विकेट फेंक देंगे तो प्रेशर अपनी टीम के ऊपर आ सकता है. तो एक अच्छी बुद्धिमानी का खेल. एक मोठा स्ट्रोक खेळून या सामन्याला जवळ करण्याचा प्रयत्न बालाजी धूम या संघाचा आहे. 1 विकेट घेऊन जय भगवान क्रिकेट क्लब मावळ हा संघ सामन्यात परत येण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचमुळे दोन्ही संघांच्या वतीनं एकमेकांवर कुरघोड्या केल्या जातात आणि म्हणूनच सामना जबरदस्त रंगतदार वळणावर येऊन पोहोचलेला आहे. 10 चेंडू 15 धावांची गरज. 10 गेंदे 15 बनाने होंगे. उड़ाया है गेंद को, यह आसमान का इशारा है, कल का सूरज हमारा है. आता हुआ एक मैक्सिमम सिक्सर.
कर दी चढ़ाई, एक सिक्सर जिसकी दरकार थी। हैंड आई कोऑर्डिनेशन काफी अच्छी तरीके से आबिद सैयद का ये आसमानी वार। आबिद चले हैं सीना तान, 35 रनों पर 3 विकेट। अब विकेट कीपर थोड़े से क्लोज आते हुए, एक और बार सामने खेला है खिलाड़ी, कैच छिटका है या मैच छिटका है, लेकिन गेंदबाज का दिल जरूर टूटा है। ये आसान सा कैच, ऐसे कैचेस आपको लपकने होते हैं मनीष सर। मनोज दाभाडे, प्रयत्न तर नक्कीच कठीण होता, पण क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुमच्या बाजूने सामना जात नाही, हाफ चान्सेसला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावे लागतात. हा पॅरलल स्ट्रोक होता, पण देखील झेल होणं महत्त्वाचं होतं टीम जय भगवान क्रिकेट क्लबसाठी. ऑन दी अप खेलने की कोशिश, खिलाड़ी मौजूद, एक्स्ट्रा कवर में महज खिलाड़ियों को पाया है। निहाल तुसामद अक्सर कहाँ गलती करते हैं। मैच में अभी भी ट्विस्ट है, मैच में अभी भी जान है, मैच अभी भी ऑन है। ओबी सर, खूप चांगला सामना रंगत आलेला. या अगोदर एक कॅच ड्रॉप झाली, पण पुढच्याच बॉलवर ती कॅच कंप्लीट झालेली आहे. इक्वेशन 7 चेंडू 8 वर आलेलं आहे. परिस्थितीला पाड दाखवून चालत नाही, परिस्थितीला तोंड द्यावं लागते आणि आता गोलंदाज तीच कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. मागच्या चेंडूवर जरी क्षेत्ररक्षकांच्या वतीने चुका झाल्यात, पण त्या चुकांची भरपाई करण्यासाठी मी प्रयत्न करणार, ते प्रयत्न करतायत. आणि आता पुन्हा एकदा जय भगवान क्रिकेट क्लब हा संघ या सामन्यामध्ये डोकं वर काढू लागलेला आहे. बालाजी धूम संघाला बसलाय धक्का आणि कदाचित हा धक्का दडपण वाढवणार ठरेल. 7 चेंडू 8 ची गरज. निश्चित रूप से हनुमंत का अच्छा कमबैक देखने को मिलता हुआ। ना थके हैं पैर कभी, ना कभी हिम्मत हारी है, कुछ करना इस खेल में, इसीलिए तो ये दिक्कत का सफर जारी है। और हनुमंत ने फिर से एक बार कमबैक करके इस मुकाबले को ऑन किया है, खोल दिया है इस मुकाबले को। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत, रामा पोचलेले आहेत. या 4थ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर नक्की लिहिलंय काय? खरं तर सुरुवात या षटकाची षटकाराने झाली होती आणि पाहूया आता शेवटच्या टप्प्यावर या 4थ्या षटकाच्या नक्की घडतंय काय. नवीन फलंदाज रामा स्ट्रायकर एंडला. ऊपर गई ये गेंद लीडिंग एज और नीचे आएगी तो खिलाड़ी के हाथों में दम तोड़ती हुई नजर आएगी। हनुमंत ने आखिरी 2 गेंदों पर 2 विकेट चटकाए और फिर से एक बार बालाजी धूम परभनी जो हावी हो रही थी मुकाबले में, बैक टू बैक 2 विकेट गिरने के बाद उनके ऊपर भी अब प्रेशर बढ़ गया है। रामा 0वर बाद झालेले आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निर्णय देण्यात येणार आहे आणि आता हा सामना शेवटच्या टप्प्यावर आला आहे. सकाळपासून आपण पाहतोय वेगवेगळे सामने झाले, जवळपास 6 सामने संपले, 6 सामने झाले. प्रेक्षकांना आनंद झाला, पण सुपर ओव्हरचा आनंद कुठल्याच प्रेक्षकाला मिळाला नाही आणि आता 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना सामना शेवटच्या षटकावर जी चर्चा आपण नाव सुरू होण्याअगोदर केली होती ओमी सर, की हा सामना दोन्ही संघांच्या बाबतीत खूप महत्त्वाचा आहे, म्हणून शेवटच्या टप्प्यावर पोहोचण्याची दाट शक्यता आणि हा सामना शेवटच्या टप्प्यावर शेवटच्या षटकावर आलेला आहे. आखिरी टप्पे में मुकाबला, आखिरी ओवर में मुकाबला, 6 गेंदे 8 रन, रात का समय, ठंड का माहौल है, लेकिन मुकाबले में गर्मा गर्मी होगी, बिल्कुल गर्मा गर्मी बन गई है। 6 गेंदे 8 इक्वेशन देखा जाए तो अच्छा लग रहा है, ऐसा लगेगा कि बन जाएंगे, लेकिन जो खिलाड़ी अक्सर मैदान में खेलते हैं ना, उनको पता है कि सही सिचुएशन क्या है। 6 चेंडू 8 धावांची गरज, कोणाची लागेल वाट आणि कोणाची थोपाटली जाईल पाठ. 6 चेंडू 8 धावांची गरज. एका बाजूला बालाजी धूम आणि एका बाजूला जय भगवान क्रिकेट क्लब मावळ. दोन्ही संघांना गुणतालिकेमध्ये वर येण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. नेट रन रेट सुधारण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी मावळ संघाकडून स्वीकारतोय तो म्हणजेच उमेश कदम. स्ट्रायकर आणि फलंदाज तुम्ही पाहताय टीम बालाजी धूमचा आबे देत आहेत. 6 चेंडू 8 ची गरज आहे. आबे स्ट्रायकर एंडला आणि बॉलिंग ट्रॅकवर उमेश. 6 चेंडू 8 धावांची गरज. या षटकातले पहिले 3 चेंडू दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि पाहूया ते महत्त्व ओळखताना त्या चेंडूला न्याय फलंदाज येतोय की गोलंदाज. उमेश बॉलिंग ट्रॅकवर तयार, जबाबदारी स्वीकारतोय या सामन्याची आणि पाहूया ती जबाबदारी त्याला विजय मिळवून देते का. पण एका बाजूला आबेद, ज्यांनी सुद्धा बालाजी धूम संघाचं स्वप्न विजयाचं पाहिलेलं आहे, ते स्वप्न पूर्ण होतंय का. 6 चेंडू 8 ची गरज. 6 गेंदे 8 रन चाहिए। उमेश साथ ही साथ आबिद के ऊपर प्रेशर रहेगा, लेकिन अगर इस प्रेशर को खेलेंगे, इस प्रेशर के साथ अच्छी तरीके से बैटिंग करेंगे, तो गेंदबाजी करेंगे, तो ये दिन आपका होने वाला है, ये रात आपकी होने वाली है। पहली गेंद स्लोवर रन के साथ शुरुआत। ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा
स्लो बाउन्सर होता आणि डॉट बॉल आलेला आहे, जे खूप महत्त्वाचं होतं वाव संघासाठी. जर आपलं प्रस्थ टिकवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये अस्वस्थ राहून चालत नाहीये. 5 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 8 धावांची. 5 बॉल्स अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. 5 चेंडू 8ची गरज. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग, गली, एक्स्ट्रा कव्हर आणि फाईन लेग. पाहूया या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाला भेदून सर्कलच्या बाहेर मोठा स्ट्रोक येईल का? 5 चेंडू 8ची गरज. बड़े शॉट के लिए गए थे, एक बार फिर से बल्ले के ठीक नीचे से गेंद विकेट कीपर के दस्तानों में. एक और डॉट गेंद, एक और बार फिर से मुकाबला गर्म हो रहा है. कमबॅक करते हुए गेंदबाज उमेश. कमबॅक तर खूप आवश्यक होता आणि तो कमबॅक गोलंदाजाने करून आणलेला आहे. एका क्षणाला जेव्हा षटकार आला होता, टीम बालाजी धूमसाठी वाटलं होतं की सर्व काही संपलेलं आहे मावळ संघासाठी, पण त्यांनी जिद्द सोडली नाहीये. आणि जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळतील आणि ती जिद्द गोलंदाजाची पाहायला मिळते. 4 चेंडू 8ची गरज. सामने आकर बड़े शॉट के लिए गए थे. देखना होगा अब बल्लेबाज फ्रेम में नहीं नजर आए. विकेट का पतन. इस प्रेशर में अपना विकेट थ्रो किया है आबिद सैयद का एक महत्वपूर्ण और छठा झटका. मुकाबले में पलटवार जय भगवान क्रिकेट क्लब मावळ टीम का. चला वाईट बॉल चेक करायचंय. फलंदाज तर यष्टीचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. सामना होता कुठे, सामना आलाही कुठे. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती. बॅक टू बॅक 2 डॉट आलेले आहेत आणि आता हा तिसरा चेंडू जो आहे फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे 3 चेंडू 8 धावांची गरज. बालाजी धूम या संघाकडून अपेक्षा होती, पण जय भगवान क्रिकेट क्लब मावळ या संघाकडून ती प्रतीक्षा विजयाची पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पण बालाजी धूम संघासाठी एवढंच सांगेन की मी यशस्वी होणारच. या विश्वासाने केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. त्याचमुळे एक मोठा स्ट्रोक बालाजी धूम हा संघ या सामन्यामध्ये परत. 3 चेंडू 8ची गरज. 3 गेंदे 8 रन. यहाँ से ये इसी तरीके से हमने कई सारे मुकाबले पलटते हुए देखे. क्या फिर से एक बार आज वो दिन है, यहाँ से मुकाबला पलटेगा या यहाँ से मुकाबला जय भगवान टीम लेके जाएगी या बालाजी धूम परभनी धूम मचाएगी. आज इस मुकाबले में रात के समय में फिर से एक बार इस मुकाबले में दोनों टीमों के सितारे चमक रहे हैं. 3 चेंडू 8. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय, तो म्हणजेच उमेश. स्ट्रायकर आणि फलंदाज आहेत. बड़े शॉट के लिए गए थे, बल्ले पर ठीक तरह से चढ़ी नहीं है गेंद. गैप में जा रही है. वाइड इच लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात. थोड़ी सी मिसफील्ड, उसका फायदा पूरी तरीके से उठाते हुए 2 रन आसानी से प्राप्त किए. बॉल अडवलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ दिला नाही, कारण एक धावेचं महत्व आहे आणि त्याचमुळे सर्व समर्पण करताना क्षेत्ररक्षक सुद्धा ती मेहनत घेत आहेत. तन मन धन लावून तो बॉल अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत. लास्ट बॉल थ्रिल काय असतं, प्रेक्षकांना ती आता संधी मिळालेली आहे. tenniscricket.in वर जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आपण पाहतोय शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी. 2 चेंडू 6 धावांची गरज. बालाजी धूम 2 बॉल्स अँड 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. 2 गेंदे 6 रन बनाने होंगे. हाई वोल्टेज ड्रामा. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज शैलेश. फुल टॉस गेंद आड़े बल्ले से डीप मिड विकेट के क्षेत्र में ठीक तरह से बल्ले पर आई नहीं गेंद. लोअर फुल टॉस. दूसरे रन की कोशिश, रनआउट का मौका और शैलेश जानते हैं कि गेंद अगर साथी बल्लेबाज क्रीज में रुकते तो मेरा विकेट रुक जाता था, लेकिन गलती हुई है. दिल गलती कर बैठा है. जैसी गेंद बल्ले पर लगी थी, डंडे पर लगी थी, दिल पे भी लगी है बालाजी धूम के. प्रेशर कमी करण्यासाठी या 2 धावा आवश्यक होत्या. हेच बालाजी धूमच्या फलंदाजाला जाणवलं, पण क्षेत्ररक्षण असू झालं, योग्य त्या एंडला थ्रो झाला आणि त्याचमुळे आता एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. जर चौकार आला
तर सुपर ओव्हर सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आणि आता शेवटच्या टप्प्यावर हा सामना आलेला आहे. शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही. पाहूया बालाजी धूम या संघाकडून चौकार येतोय की षटकार येतोय की जय भगवान क्रिकेट क्लब मावळ संघाकडून प्रतिकार होतोय. गोलंदाज भाव खाऊन जातोय. एक चेंडू 5 धावांची गरज. 1 बॉल अँड 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. या स्पर्धेच्या निमित्ताने छोटू पानवलेचे ओनर आदरणीय आमचे वैभव आगोस या ठिकाणी उपस्थित झालेत. मनापासून स्वागत आहे. ओटू कॉम बॉक्स. एक गेंद 5 रन चाहिए, मेहमानों का आगमन होता हुआ ये मुकाबला फिर से एक बार पूरी तरीके से देखा जाए तो कोई नहीं बता पाएगा किस तरह जाएगा. अगर चौका आता है तो मुकाबला टाई होगा, छक्का है तो मुकाबला फिनिश होगा. अगर डॉट गेंद सिंगल डबल आता है तो मुकाबला जीत जाएगी टीम. वो बड़े शॉट के लिए गए थे, महज कलाइया घुमाई है, डीप में खिलाड़ी तैनात. 1 रन दूसरे की कोशिश, लेकिन 2 रन मिलेंगे नहीं. दूसरे रन के लिए रन आउट होंगे. कमबैक रहा इस मुकाबले में जय भगवान क्रिकेट क्लब का. फिर से इस टीम ने जान झोंकी थी मुकाबले में और आखिरकार जीत के ही मानी टीम जय भगवान क्रिकेट क्लब मावल. टीम का सफर जारी है. बालाजी धूम परभनी को अच्छी स्थिति में आने के बावजूद भी हार का सामना करना पड़ा. थैंक यू डीजे. जय भगवान क्रिकेट क्लब की ये बेहतरीन जीत. निहाल तुसामद इनके ओवर खत्म होने के बाद हनुमंता का अच्छा कमबैक. आखिरी ओवर में बेहतरीन गेंदबाजी उमेश इनकी 40 रनों